नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत 10वी गणित भाग 2 चा सराव संच 1.2. हा या सराव संच 1.2 चा तिसरा भाग आहे. पहिल्या दोन भागात आपण काही बेसिक गोष्टी आणि पहिली 6 गणितं बघितली होती. या भागात आपण राहिलेली गणितं बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की 7वं गणित काय सांगितलंय की आकृतीमध्ये जर ए बी समांतर सी डी समांतर एफ ई, म्हणजे काय, या ए बी सी डी आणि एफ ई काय आहेत, समांतर आहेत, बरोबर. तर एक्स ची किंमत काढा. इथं आपल्याला एक्स ची किंमत काढायची आणि एई काढा. एई म्हणजे काय, पूर्ण हा एई काढायचा आपल्याला, बरोबर. बघा एकदम इझी आहे. आपल्याला हिंट काय दिलंय की ह्या तीन रेषा काय आहेत, समांतर. ज्यावेळेस अशी हिंट दिलेली असते की ह्या तीन रेषा समांतर आहेत, त्यावेळेस आपण कुठलं प्रमेय वापरतो, तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म. बघा आपल्याला गणितातच हिंट दिलेली असते की काय वापरायचं आपल्याला, बरोबर. तर मग आपण खाली जे आधी दिलंय ते लिहून घेऊ की आकृतीमध्ये काय दिलंय, ए बी समांतर सी डी समांतर एफ ई. या तीन रेषा काय दिल्यात आपल्याला, समांतर दिल्यात, ही आणि ही समांतर दिल्यात, बरोबर. त्यामुळं आता समांतर दिल्यात त्यामुळे आपण कुठलं प्रमेय वापरणार, आणि ह्या त्याच्या दोन छेदिका आहेत, त्या ही एक छेदिका आणि ती एक छेदिका, बरोबर. आपण खाली काय म्हणणार, म्हणून तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मावरून, तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मावरून. तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म काय सांगतो, जर तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्या तीन समांतर रेषांनी दुसऱ्या कुठल्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणजे काय, तर ह्याचं गुणोत्तर बरोबर काय असतं, याचं गुणोत्तर. म्हणजे काय, तर बीडी अपॉन डीएफ बरोबर, बीडी अपॉन डीएफ बरोबर एसी अपॉन सीई, बरोबर, एसी अपॉन सीई. हे का लिहिलं आपण, कारण ह्या तीन समांतर रेषा आहेत आणि ह्या त्यांच्या काय आहेत, छेदिका आहेत, बरोबर. छेदिकामुळं हे आंतरछेद जे झालेत बीडी आणि डीएफ यांचं गुणोत्तर किती असतं, तर एसी अपॉन सीई एवढं, बरोबर. आता आपल्याला ह्यांच्या किमती माहिती आहेत त्या टाकू. बीडी ची किंमत किती आहे, 8. डीएफ ची किंमत किती आहे, 4. एसी ची किंमत किती आहे, 12. आणि सीई ची किंमत किती आहे, तर ती आहे एक्स, बरोबर. आता आपण काय करू, एक्स ला इकडे वरती नेऊन 4 ला इकडे वरती नेऊ, म्हणजे काय होईल, 8 गुणिले एक्स बरोबर 8 गुणिले एक्स केलं, 4 इकडे बागेले तिकडे वरती गेल्यावर गुणिले 12 गुणिले 4, बरोबर. 8 गुणिले एक्स म्हणजे किती होईल, 8x बरोबर, 12 चौक 48, बरोबर. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला एक्स ची किंमत काढायची. मग 8 ला आपण पलीकडे पाठवू, 8x ला गुणिले पलीकडे काय होईल, भागिले, म्हणजे काय, एक्स बरोबर 48 भागिले 8, मग किती होईल, एक्स बरोबर 8 1 8 8 सक 48, एक्स किती झाला, 6, बरोबर. एक्स किती झाला, 6, बरोबर ना. आपल्याला पहिल्यांदा एक्स ची किंमत काढायची सांगितलेली, एक्स ची किंमत किती आली आपली, 6. आता आपल्याला काय करायचंय, एई काढायचं आहे, बरोबर ना. एई बघा, एई कुठे आहे, एई एई एवढा आहे, बरोबर. म्हणजे काय, तर आपल्याला एसी ची किंमत माहिती आहे किती, 12, आणि सी ची किंमत आता आपण, एक्स ची किंमत म्हणजेच कशाची, एक्स म्हणजेच काय आहे, तर सी, बरोबर ना. सी बरोबर किती झाला मग, म्हणून सी बरोबर किती झाला, 6, बरोबर. आता आपल्याला एई ची किंमत काढायची, मग काय करायचं, एसी अधिक सीई करायचा. म्हणजे काय, तर एई बरोबर हा पूर्ण एई बरोबर एसी अधिक सीई, बरोबर, एसी अधिक सीई, बरोबर. त्यानंतर मग काय करू, आपण किमती टाकूयात. एई बरोबर, हे आपण अधिक का केलं, कारण हे तिन्ही एकाच रेषेवरती असतात, मग आपण अशी बेरीज करू शकतो. एसी किती आहे, 12 अधिक सी किती आहे आपला, 6, एई झाला 12 आणि 6 किती, 18. एई ची किंमत झाली 18. अशा पद्धतीने मित्रांनो सॉल्व्ह करायचं होतं. आपल्याला तीन समांतर रेषा दिल्या होत्या, बरोबर.
आणि त्यांच्या दोन छेदिका होत्या. आपल्याला 3 समांतर रेषा दिल्यामुळे आपण 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म वापरला. बरोबर, 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मावरून आपण काय लिहिलं, BD अपॉन DF बरोबर AC अपॉन CE. बरोबर, आपण किमती टाकल्यावर आपल्याला x ची किंमत भेटली. x ची किंमत किती 6, जे आपल्याला काढायला सांगितलं होतं. x म्हणजे काय C, मग आपण काय लिहिलं C बरोबर 6. आपल्याला काय दुसरं काय काढायला सांगितलेलं AE काय आहे AC अधिक C. बरोबर, AE बरोबर AC ची किंमत होती 12, CE ची किंमत होती 6, AE बरोबर किती झालं 18. अशा पद्धतीने त्यांना हे 7 गणित होतं. तुम्हाला जर कुठली गोष्ट समजली नसेल तर कमेंटमध्ये विचारा, आणि हे जर समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला 7वं गणित समजलं असेल तर आता आपण 8वं गणित बघूयात. 8व्या गणितात काय सांगितलंय, त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा कोण LMN चा दुभाजक आहे. काय सांगितलंय की हा MT जो आहे MT तो कोण LMN चा दुभाजक आहे. आणि जर LM बरोबर 6, MN बरोबर 10, TN बरोबर 8, तर आपल्याला काय करायचंय LT काढायचं आहे. बरोबर, बघा आपल्याला त्यांनी गणितात काय हिंट दिलंय की त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा कोण LMN चा दुभाजक आहे. म्हणजे आपल्याला दुभाजक दिलाय. बरोबर, दुभाजक दिला असेल तर आपण कुठलं प्रमेय वापरणार, कोण दुभाजकाचं प्रमेय. मग आपण खाली लिहू की त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा कोण LMN चा दुभाजक आहे. बरोबर, कोण LMN चा दुभाजक आहे. मग आपण कोण दुभाजकाचं प्रमेय असा, कोण दुभाजकाचं प्रमेय काय सांगतं की त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक. बरोबर, कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला म्हणजे ह्या बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे काय की LM अपॉन MN बरोबर LT अपॉन TN. बरोबर, त्या उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. आपण काय लिहू, दुभाजक काय लिहिल्यावर काय म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार काय लिहिणार आपण की LM अपॉन NM म्हणा किंवा MN म्हणा, दोन्ही पण सेम होणार आहे. बरोबर, LM अपॉन NM किंवा आपण MNच म्हणू. MN बरोबर आपल्याला MN दिले पण. बरोबर, आता बघा LM बाजू आधी घेतली आपण. बरोबर ना, इथं LM बाजू आधी घेतली म्हणून दुसऱ्यात घेताना LT आधी घ्यायची. LT बरोबर TN. बरोबर, काय घेतलं आपण कोण दुभाजकानुसार LM अपॉन MN बरोबर LT अपॉन TN. LM आधी घेतलं म्हणून ही बाजू आधी घेतली. जर ही बाजू आधी घेतली असती तर त्याला आधी घेतलं असतं. बरोबर, हे लक्षात ठेवायचं. LM ची किंमत किती आहे तर 6, MN ची किंमत किती आहे 10, LT ची किंमत किती आहे ते आपल्याला काढायची. LT आहे तसंच लिहू. TN ची किंमत किती आहे 8. बरोबर, आता बघा हे भेटलं आपल्याला. आपण या 8 ला वरती नवीन 10 ला इकडे वरती नेऊ. म्हणजे काय होईल 6 गुणिले 8 बरोबर LT गुणिले 10. बरोबर, मग 6 गुणिले 8 म्हणजे किती 48. बरोबर, LT गुणिले 10 म्हणजे ते तसंच ठेवूयात आपण. बरोबर, त्यामुळे त्याचा काही गुणाकार होणार नाही. आता 10 ला इकडे आणूयात म्हणजे काय होईल 48 भागिले 10 बरोबर LT. बरोबर, 48 भागिले 10 म्हणजेच किती येणार आहे बघा, आपण इथे करूयात 48 भागिले 10. मला एक हिंट सांगतो, ज्यावेळेस असं छेदस्थानी 10 असतील, 100 असतील, 1000 असतील, त्यावेळेस काय करायचं. समजा इथं 10 असतील तर डायरेक्ट काय घ्यायचं की 10 असेल तर यांच्यामध्ये एक दशांश स्थळ घ्यायचं म्हणजे 4.8 येणार आहे. बरोबर, जर 100 असतील तर 2 दशांश स्थळ द्यायचे, 1000 असतील तर 3 दशांश स्थळ द्यायचे. आपण इथं पण करून बघूयात. जर तसं समजत नसेल तर इथं बघा पहिला बाकीचं लागणार 4चा 10 चोक 40 राहिले 8. बरोबर, मग आता 8 10 पेक्षा 0 आहेत म्हणून आपल्याला इथं दशांश स्थळ घ्यायला लागेल. दशांश स्थळ घेतल्या व्यक्तीने 0, 10 किती 80. बरोबर, 0 म्हणजे किती आलं 4.8. 4.8 बरोबर LT किती आला मग
LT आपल्याला काढायचा होता, झाला 4.8. बघा आपल्याला कोन दुभाजक सांगितलेला म्हणून आपण लिहून घेतलं ती की त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा कोन LMN चा दुभाजक आहे हे लिहून घेतलं. कोन दुभाजक प्रमाणानुसार आपण काय केलं, LM/MN बरोबर LT/TN लिहून घेतलं, किमती टाकल्या आणि सॉल्व्ह केलं, आपल्याला LT भेटला. अशा पद्धतीने मित्रांनो हे होतं आठवं गणित. तुम्हाला जर कुठली गोष्ट समजली नसेल तर कमेंटमध्ये विचारा, जर हे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो जर तुम्हाला आठवं गणित समजलं असेल तर आता आपण 9वं गणित बघूयात. 9व्या गणितात काय सांगितलं बघा, त्रिकोण ABC मध्ये रेख BD हा कोन ABC चा दुभाजक आहे. त्रिकोण ABC मध्ये BD हा जो BD आहे तो कोन ABC चा दुभाजक आहे. बरोबर, इथंच आपल्याला हिंट दिले कुठलं प्रमेय वापरणं आपण, कोन दुभाजकाचं प्रमेय. त्यानंतर काय सांगितलंय, जर AB बरोबर x, BC बरोबर x+5, AD बरोबर x-2 आणि DC बरोबर x+2 तर x ची किंमत काढा. आपल्याला काय करायचंय, x ची किंमत काढायची. बरोबर, बघा इथं किमती दिल्या नाहीत म्हणून कन्फ्युज व्हायचं नाही, घाबरायचं नाही. आपले जे स्टेप आहेत त्या फॉलो करायच्या, स्टेप वाईज सोडवत जायचं. आपल्याला काय सांगितलं, कोन दुभाजक, बरोबर ना. कोन दुभाजक म्हणून आपण कोन दुभाजकाचा प्रमेय वापरायचा आणि त्यात किमती टाकायच्या आणि सॉल्व्ह करायचं. बरोबर, कन्फ्युज व्हायचं नाही की असं x+5 दिलं, x+2 दिले, तर किमती नाही दिल्या, मग x ची किंमत कशी काढायची. बघा आपण स्टेप बाय स्टेप सोडत जाऊ, तुम्हाला समजा. बरोबर, आपण कुठलं प्रमेय वापरणार, कोन दुभाजकाचं, कारण आपल्याला सांगितले. आपण खाली काय म्हणणार की त्रिकोण ABC मध्ये रेख BD हा कोन ABC चा दुभाजक आहे. बरोबर, कोन ABC चा दुभाजक कोण आहे, BD. बरोबर, हे असं असल्यामुळे आपल्याला दिले, त्यामुळे आपण कुठलं प्रमेय वापरणार, कोन दुभाजका म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार काय सांगतं कोन दुभाजकाचा प्रमेय, की त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक म्हणजे हा कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला म्हणजे ह्या बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात वागतं. म्हणजे काय, AB/BC, AB/BC उरलेल्या बाजू आहेत बरोबर AD/DC. बरोबर, मग खाली आपण लिहूयात AB/BC बरोबर AD/DC. बरोबर, ते आपण लिहून घेतलं AB/BC बरोबर. आता AB आधी घेतला म्हणून ही AD/DC घ्यायचं. बरोबर, आता आपण किमती टाकूयात. AB किती आहे, x, BC किती आहे, x+5, त्यानंतर AD किती आहे, x-2, त्यानंतर DC किती आहे, x+2. बघा आता आपण किमती टाकल्या, सेम स्टेप फॉलो करायच्या, काय वेगळं करायचं. आता x आणि हा x+2 इकडे वरती नेऊयात, ह्याला गुणूयात, x+5 इकडे वरती नेऊयात, म्हणजे काय होईल, x गुणिले, बरोबर, x गुणिले ह्याला मी कंसात टाकतो x+2. बरोबर, x गुणिले कंसात नाही टाकलं तर चालेल, पण आपण x+2 एकच आहे म्हणून एकत्र येते दाखवण्यासाठी कंसात टाकला. बरोबर, ते काय आहे, x-2 गुणिले हे मी कंसात टाकतो x+5. बरोबर, आता बघा हे आपण केलं, काय केलं, x+2 ला वरती नेलं, इकडे भागिले होते, इकडे आलं गुणिले झालं x ला, ते आणि x+5 इकडे भागिले होते, तिकडे गेल्यावर गुणिले झालं. बरोबर, आता आपल्याला असा. बरोबर, आता आपण काय करू, x गुणिले x+2 आहे. बरोबर, x नी ह्या कंसाला गुणू. असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय करायचं, x ने आधी ह्या x ला गुणायचं, नंतर ह्या x ने ह्या 2 ला गुणायचं. म्हणजे काय, x गुणिले x म्हणजे किती, तर x² x गुणिले x किती होतं, x² आणि x अधिक x किती होतं, 2x. बरोबर, इथं काय होतं गुणिले, मग x गुणिले x² x गुणिले, आता x गुणिले 2 हे अधिक चिन्ह, x गुणिले 2 म्हणजे किती, 2x. बरोबर ना, आधी काय होतं आपलं x गुणिले x होतं, म्हणजे तो किती झाला, x². दुसरं काय होतं, x गुणिले 2 म्हणजे किती होणार, ते 2x. बरोबर, त्या पद्धतीने आपण इथं गेलो, x² अधिक 2x. बरोबर, आता इथं का बघा काय, x-2 आहे आणि इथं x+5 आहे. अशा वेळेस काय करायचं, की पहिल्यांदा ह्या x नी ह्या दोन्हीला गुणायचं, नंतर ह्या -2 नी ह्या दोन्हीला गुणायचं. ही गोष्ट लक्षात ठेवा, पुढे पण बऱ्याच वेळा तुम्हाला लागणार आहे, की ज्यावेळेस असं असेल इथं पण 2 इथं पण 2 बरं, त्यावेळेस काय करायचं, पहिल्यांदा x नी ह्या दोन्हीला गुणायचं, नंतर ह्या -2 नी ह्या दोन्हीला गुणायचं. बरोबर, पहिल्यांदा x नी गुणू आपण, x गुणिले x म्हणजे किती,
एक्स वर्ग अधिक एक्स गुणिले 5 किती 5 एक्स बरोबर एक्स गुणिले 5 5. त्यानंतर आता वजा 2 निघून यायचं. वजा 2 गुणिले एक्स म्हणजे किती वजा 2 एक्स, कारण वजा अधिकचा गुणाकार काय होतो वजा होतो. वजा 2 गुणिले 5 किती येणार आहे 2 पंचे किती 10. ते पण वजाचं नाही कारण वजा अधिकचा गुणाकार वजा होतो. चिन्हांचं कन्फ्युजन असेल तर त्याचा पण सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही बघा. बरोबर आता आपल्याला असं आलं बरोबर. त्यानंतर आता काय करू आपण की आता त्या वजा आला फक्त इकडे ठेवूयात आणि बाकीचं काय करू, बाकीचं हे सगळं इकडं आणूयात. म्हणजे काय तर बघा काय होईल एक्स वर्ग. त्याआधी एक गोष्ट करूयात, एक्स वर्ग अधिक 2x असंच लिहितो मी बरोबर. हे एक्स वर्ग असं लिहितो. 5x वजा 2x सारखे 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 त्यांचे चल त्यांचे सारखे आहेत, मग त्यांना आपण हे करू शकतो. 5x वजा 2x म्हणजे किती तर 3x बरोबर. 5तून 2 गेले 3 आणि हा x बरोबर. एक संख्या धन एक संख्या ऋण आहे, मग त्यांची वजा बाकी झाली. 5तून 2 गेले 3 वजा हे 10. आता आपण काय करू ह्या दोघांना इकडे आणूयात. म्हणजे काय होईल एक्स वर्ग अधिक 2x हे आहे तसंच लिहिलं बरोबर. एक्स वर्ग कसा आहे अधिक इकडे आल्यावर काय होईल वजा एक्स वर्ग, हे अधिक इकडे आल्यावर काय होईल वजा 3x बरोबर वजा 10 बरोबर. वजा 10 आहे तसंच ठेवलं होतं. त्यानंतर आता बघा इथं अधिक एक्स वर्ग आहे, इथं वजा एक्स वर्ग आहे, म्हणजे काय होईल एकमेकांना कॅन्सल. अधिक एक्स वर्ग वजा एक्स वर्ग म्हणजे कसं की अधिक 1 वजा 1 म्हणजे काय झालं 1 वजा 1 काय होणार 0. अधिक एक्स वर्ग होतं वजा एक्स वर्ग ते काय झालं एकमेकांना कॅन्सल झालं. मग काय होईल काय राहिलं 2x वजा 3x. बघा 2x वजा 3x आहे बरोबर, म्हणजे 2 वजा 3. अशा वेळेस जेव्हा काय करतो आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, म्हणजे 3तून 2 गेले 1, उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह देतो. मोठी संख्या कुठली 3 म्हणून येतो वजा 1 एक्स बरोबर वजा 10 बरोबर. आता बघा वजा एक्स बरोबर वजा 1 एक्स बरोबर 10. आता 1ला पलीकडे पाठवूयात. इकडे काय राहील वजा एक्स बरोबर 1 गुणिले होता, पलीकडे गेल्यावर काय होईल भागिले. मग वजा एक्स बरोबर 1 ने 10ला भागल्यावर किती येणार आहे वजा 10च येणार आहे. तर डायरेक्ट एक्स बरोबर वजा 10 घेतला तरी चाललं असतं. एक एक्स एक लिहिला नाही लिहिला तरी चालतो, पण आपलं तुमचं कन्फ्युजन नाही म्हणून आपण एक स्टेप वाढवली. आता वजा एक्स बरोबर वजा 10 आहे, आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. एक्सचं इथलं वजा चिन्ह अधिक केलं, 10चं पण काय करायचं अधिक. एक्सची किंमत किती आली 10. अशा पद्धतीने मित्रांनो हे सॉल्व्ह करायचं. बघा तर आपल्याला किमती दिल्या नव्हत्या, एक्सच्या स्वरूपात किमती दिल्या होत्या, म्हणून कन्फ्युज व्हायचं नाही. आपल्या स्टेप आहेत त्या फॉलो करत जायचं, तर व्यवस्थित सोडवायचं आणि एक्सची किंमत किती भेटली आपल्याला 10. अशा पद्धतीने मित्रांनो हे होतं 9वं गणित. तुम्हाला जर याच्यात कुठलं पण स्टेपला डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, आणि जर हे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो जर तुम्हाला 9वं गणित समजलं असेल तर आता आपण 10वं गणित बघूयात. बघा 10व्या गणितात काय सांगितलंय, शेजारील आकृतीमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात एक्स हा एक कोणताही बिंदू आहे. बघा ह्या त्रिकोणाच्या अंतर्भागात एक्स हा एक कोणताही बिंदू आहे. बिंदू एक्स हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूंशी जोडला आहे. म्हणजे काय केलंय एक्स हा काय केलाय त्रिकोणाच्या शिरोबिंदूंशी जोडलाय. इथं बघा आणि इथं बघा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडलाय. हे आपण PQR मध्ये पण इथल्या शिरोबिंदूशी जोडलाय बरोबर. तसेच रेख PQ समांतर रेख DE, PQ आणि DE काय आहे समांतर रेख. रेख QR समांतर EF, QR कुठे आहे QR समांतर EF बरोबर. ही रेष आणि ही रेष समांतर दिले, ही रेष आणि ही रेष समांतर दिले EF. तर रेख PR समांतर रेख DF म्हणजे काय PR समांतर DF सिद्ध करण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा. आपल्याला ही कृती पूर्ण करायची बरोबर. बघा आपल्याला काय काय दिले आपण कृतीत आपण सॉल्व्ह करत जाऊया. पहिलं काय सांगितलंय आता सिद्ध तर बघा त्रिकोण XDE मध्ये XDE कुठे XDE हा त्रिकोण बरोबर मोठा XDE मध्ये PQ समांतर DE, PQ ही PQ समांतर ही DE बरोबर ना. PQ समांतर DE आपल्याला सांगितलंय बरोबर. हे कुठं सांगितलंय आपल्याला इथंच सांगितलंय ऑलरेडी त्यांनीच दिलंय. जे दिलेलं असतं ते काय असतं पक्ष. इथल्या पहिल्या कॉलम मध्ये काय येणार आहे काल पेन दिले तुम्ही ते काय येणार आहे पक्ष बरोबर ना. हे ऑलरेडी त्यांनी सांगितलं म्हणजे दिलेलं असतं ते काय असतं पक्ष, म्हणून काय येणार आपण पक्ष. PQ समांतर DE आपल्याला दिलं होतं PQ समांतर DE. तर त्यानंतर आता समांतर आहेत हे दोन. आता हा त्रिकोण आहे XDE मध्ये ह्या दोन जर बाजू समांतर असतील, ह्या दोन ही बाजू
ही रेषा या बाजूला समांतर असेल तर ती काय करते, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय करते की त्या काय करते की त्या बाजूला म्हणजे ह्या बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागते. म्हणजे काय तर बघा की समजा असा त्रिकोण आहे, तुम्ही कुठं इथं घेतो आपण त्रिकोणाला घेऊयात सरळ वरती एक्स डी आणि पी सॉरी ई आणि दुसरं पुढं काय आहे क्यू आणि पी आहे बरोबर ना, तसं पी आणि क्यू असं आहे बरोबर. मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय होतं की ही जर ही बाजू त्या बाजूला समांतर असेल, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा काय करते, त्या बाजूला प्रमाणात विभागते. म्हणजे काय, एक्स पी अपॉन पी डी बरोबर एक्स क्यू अपॉन क्यू ई. म्हणजे काय, एक्स पी अपॉन पी डी बरोबर आणि एक्स क्यू अपॉन क्यू ई बरोबर. हे समजलं तुम्हाला की ह्या दोन बाजू समांतर असल्यामुळं, समांतर आपल्याला त्यांनीच सांगितलंय, त्या दोन बाजू समांतर असल्यामुळं ते काय करते, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार एक्स पी अपॉन पी डी एक्स क्यू अपॉन क्यू ई म्हणजे प्रमाणात विभागते. मी तर आपल्याला सांगितलं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय बरोबर ना, त्यांनी सांगितलं आपल्याला, म्हणून आपण काय लिहिलं एक्स पी अपॉन पी डी एक्स क्यू अपॉन क्यू ई. पुढं काय सांगितलंय, त्रिकोण एक्स ई एफ मध्ये एक्स ई एफ हा एक्स ई एफ मध्ये क्यू आर समांतर ई एफ म्हणजे क्यू आर आणि समांतर ई एफ आहे. या दोन बाजू काय आहेत, समांतर आहेत. तर समांतर असतील तर आता समांतर आहेत, परत तिथं आपल्याला दिले ते कुठं सांगितले आपल्याला, क्यू आर आणि ई एफ. क्यू आर आणि ई एफ आपल्याला त्यांनीच सांगितले. इथं पण काय येणार आहे, परत पक्ष येणार आहे बरोबर. आता ह्या दोन बाजू परत काय झाल्या की ही रेषा काय झाली, ह्या बाजूला समांतर झाली. मग परत काय करणार ती, एक्स क्यू आपण क्यू ही आणि एक्स आर आपण आर एफ मध्ये काय करणार आहे, त्याला त्या प्रमाणात विभागणार आहे. म्हणजे काय, तर एक्स क्यू अपॉन क्यू ई बरोबर ना, एक्स क्यू अपॉन क्यू ई बरोबर एक्स आर अपॉन आर एफ बरोबर. या दोन बाजू समांतर असल्यामुळे क्यू आर आणि ई एफ असल्यामुळे त्यांनी काय केलं, एक्स क्यू अपॉन क्यू ई आणि एक्स आर अपॉन आर एफ या प्रमाणात विभागलं. त्याचं कारण काय आहे, तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय सांगतं की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल, उरलेल्या दोन बाजूंना काय करते म्हणजे ह्या बाजूला ह्या बाजूला भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूला प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागते म्हणजे काय, एक्स क्यू अपॉन क्यू ई आणि एक्स आर अपॉन आर एफ या प्रमाणात विभागते. त्याचं आपण केलेलं त्याचं कारण काय लिहिलं, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय बरोबर. आता आपल्याला पुढच्या ह्याच्यात काय सांगितलं, विधान 1 व 2 वरून. विधान 1 आणि 2 मध्ये काय दिसतंय तुम्हाला बघा की बघा, एक्स पी अपॉन पी डी बरोबर एक्स क्यू अपॉन क्यू ई बरोबर इथं, आणि इथं एक्स क्यू अपॉन क्यू ई बरोबर एक्स आर अपॉन आर एफ बरोबर. म्हणजे इथं बघा एक्स क्यू आणि क्यू ई, इथं पण एक्स क्यू आणि क्यू ई आहे बरोबर, हे कॉमन आहे. म्हणजे इथं कसं झालं तर बघा की समजा ए बरोबर बी आणि बी बरोबर सी बरोबर ना. ए बरोबर बी म्हणजे काय, समजा एक्स पी अपॉन पी डी बरोबर क्यू ई अपॉन एक्स क्यू अपॉन क्यू ई आणि एक्स क्यू अपॉन क्यू ई बरोबर एक्स आर अपॉन आर एफ बरोबर. म्हणजे हे दोन इथं कॉमन आहे, म्हणजे हे ह्याच्याशी बरोबर आहे आणि हेच ह्याच्याशी बरोबर आहे. ए बरोबर बी आणि बी बरोबर सी. ह्याचा अर्थ काय होणार, ए बरोबर काय होणार आहे सी. म्हणजे काय, एक्स पी अपॉन पी डी एक्स पी अपॉन पी डी बरोबर काय होणार आहे, तर एक्स आर अपॉन आर एफ होणार आहे बरोबर. कसं आलं हे समजलं, कारण एक्स पी बरोबर पी डी कशाच्या बरोबर होता, एक्स क्यू आणि क्यू ई शी बरोबर, आणि एक्स क्यू अपॉन क्यू ई कशाशी बरोबर आहे, एक्स आर अपॉन आर एफ शी बरोबर. म्हणजे ह्याची उजवी बाजू आणि ह्याची डावी बाजू सारखी आहे, म्हणजे ह्या राहिलेल्या बाजू पण काय होणार आहेत, सारख्या बरोबर. जसं की असतं ए बरोबर बी आहे, बी बरोबर सी, तर ए बरोबर काय होणार आहे, सी होणार आहे. त्या पद्धतीने आपण इथं लिहिलं. आणि मग खाली काय झालं, रेख पी आर ह्याच्यावरून काय झालं की आता बघा ह्यांचं गुणोत्तर सारखं झालं. म्हणजे काय, हे काय आलंय बघा आता, एक्स पी अपॉन पी डी
एक्स पी अपॉन पी डी बरोबर एक्स आर अपॉन आर एफ. बरोबर, हे गुणोत्तर सारखं झालं. एक्स पी अपॉन पी डी बरोबर एक्स आर अपॉन आर एफ हे गुणोत्तर सारखं झालं. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास काय सांगतो? जर गुणोत्तर सारखं असेल म्हणजे एक्स पी अपॉन पी डी आणि एक्स आर अपॉन आर एफ जर गुणोत्तर सारखं असेल तर ह्या दोन बाजू कशा असतात? एकमेकांना समांतर असतात. आपण खाली खालील रेख पी आर समांतर रेख डी एफ आपण इथं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार लिहिलं. तर परत एकदा व्यवस्थित समजून घ्या की आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, त्रिकोण एक्स डी मध्ये पी क्यू समांतर डी हे त्यांनीच ऑलरेडी दिले, त्यामुळे आपण पक्ष घेतलं. तर ह्या बाजू समांतर असल्यामुळे, दोन बाजू समांतर असल्यामुळे आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार काय लिहिलं? एक्स पी अपॉन पी डी आणि एक्स क्यू अपॉन क्यू ई हे लिहिलं. याला एक म्हटलं प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार. दुसरं काय सांगितलं? त्रिकोण एक्स ई एफ मध्ये क्यू आर समांतर ई एफ, हा क्यू आर आणि ई एफ समांतर आहे. हे पण आपण कुठं सांगितलं? त्यांनी सांगितलं म्हणून आपण पक्ष लिहिलं. हे समांतर असल्यामुळे प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार काय लिहिलं आपण? एक्स क्यू अपॉन क्यू ई बरोबर एक्स आर अपॉन आर एफ. एक्स क्यू अपॉन क्यू ई एक्स आर अपॉन आर एफ हे दुसरं लिहिलं, कारण लिहिलं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. त्यानंतर 1 आणि 2 वरून काय दिसते आपल्याला? इथं बघा एक्स क्यू अपॉन पी डी बरोबर एक्स क्यू अपॉन क्यू ई, हेच एक्स क्यू अपॉन क्यू ई बरोबर एक्स आर अपॉन आर एफ. म्हणजे ह्याची उजवी बाजू ह्याची डावी बाजू सारखी आहे. असं असल्यामुळं हे आणि हे पण काय झालं? सारखं झालं. मग आपण काय लिहिलं? एक्स पी अपॉन पी डी बरोबर एक्स आर अपॉन आर एफ. बरोबर, 1 आणि 2 वरून. 1 आणि 2 मध्ये काय झालं? की ह्याची उजवी बाजू ह्याची डावी बाजू सारखं झालं. त्यामुळे मग आता हे सारखं भेटलं आपल्याला 1 आणि 2 वरून. काय? एक्स पी अपॉन पी डी बरोबर एक्स आर अपॉन आर एफ. ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार जर प्रमाणात विभागत असेल, म्हणजे इथं प्रमाणात विभागत असेल तर ह्या दोन बाजू काय असतात? समांतर असतात. या दोन बाजू आपण समांतर लिहिल्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. हे होती मित्रांनो कृती. हे होतं 10वं एक्झाम्पल. यातली कुठली स्टेप तुम्हाला समजली नसेल तुम्ही कमेंटमध्ये विचारा. जर हे समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला 10वं गणित समजलं असेल तर आता आपण या सराव संच 1.2 मधलं शेवटचं 11वं गणित बघूयात. तर या गणितात काय सांगितलं बघा? त्रिकोण एबीसी मध्ये एबी बरोबर एसी, एबी आणि एसी काय सांगितलं? सारखं सांगितलं. कोण बी व कोण सी चे दुभाजक, कोण बी आणि कोण सी चे दुभाजक बाजू एसी व बाजू एबी ला, बाजू एसी व बाजू एबी ला अनुक्रमे डी व ई बिंदू मध्ये छेदतात, डी व ई मध्ये छेदतात. तर सिद्ध करा की ईडी समांतर बीसी. आपल्याला पुस्तकात आकृती दिली नाही, पण आपण जे दिलं होतं त्यानुसार आकृती तयार करून घेतली. आपण काय केलं? त्रिकोण एबीसी काढला, त्यात एबी बरोबर एसी दाखवला. कोण बी कोण सी चा दुभाजक काढला, कोण बी चा दुभाजक काढला, कोण सी चा दुभाजक काढला. बरोबर, हा तो काय करतो? दुभाजक बाजू एसी व बाजू एबी ला, बाजू एसी व बाजू एबी ला अनुक्रमे बिंदू डी मध्ये आणि ई मध्ये छेदतो. तर सिद्ध करायचं काय आपल्याला? ईडी समांतर बीसी. बरोबर, तर बघा आपल्याला इथं हिंट काय दिलंय की दुभाजक सांगितलं. बरोबर, दुभाजक सांगितलं मग आपण काय करणार की कोण दुभाजकाचं प्रमेय वापरणार. बरोबर, बघा कोण दुभाजकाचं प्रमेय वापरून आपण पुढे जाऊन हे सिद्ध करणार. कसं सिद्ध करणार बघा, आपण एक एक सॉल्व्ह करत जाऊया. आधी काय करू आपण की असं म्हणू, आधी आपल्याला काय दिलंय ते लिहून घेऊया. त्रिकोण ए बी सी मध्ये काय दिलं आपल्याला? त्रिकोण एबीसी मध्ये एबी बरोबर काय दिलंय? एसी दिलंय आपल्याला. बरोबर, त्याला काय म्हणतो मी? एक म्हणतो, विधान एक म्हणतो. एबी बरोबर एसी दिलंय. त्यानंतर आता आपल्याला कोण दुभाजक सांगितलं. काय सांगितलंय की त्रिकोण एबीसी मध्ये किरण बीडी हा काय आहे? कोण ए बी सी चा दुभाजक आहे. किरण बीडी, हा बीडी किरण काय आहे? कोण ए बी सी चा दुभाजक आहे. बरोबर ना, हा दुभाजक इथं. मग हा दुभाजक आहे. मग दुभाजक असल्यामुळे आपण काय म्हणणार? म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार, कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार काय लिहिणार आपण? कोण दुभाजकाचं प्रमेय काय सांगतं की त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला, त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीचे गुणोत्तर लागतो. म्हणजे काय? तर ए बी अपॉन बीसी, ए बी अपॉन बीसी बरोबर एडी.
अपॉन डी सी. बरोबर, ए बी अपॉन डी सी बरोबर ए डी अपॉन डी सी. त्या कोनदुभाजकासाठी बघतो आपण. बरोबर, ह्याला काय म्हणूयात, ह्याला 2 म्हणूयात. एक म्हटलं म्हणजे इथं 2 म्हणूयात. बरोबर, त्यानंतर आता एका कोनदुभाजक झाला, आता दुसऱ्या कोनदुभाजकाचं बघूया. मग काय म्हणू, त्रिकोण ए बी सी मध्ये, त्रिकोण एबीसी मध्ये किरण सीई, किरण सीई, बघा हा किरण सीई, किरण सीई हा कोन एसीबी, कोन एसीबी चा दुभाजक आहे. बरोबर, कोन एसीबी चा दुभाजक काय सी, म्हणून त्यास आपण काय लिहितो, कारण आपल्याला खाली कशाचं प्रमेय वापरायचंय, कोन दुभाजक. बरोबर, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार काय, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार आता बघा, हा कोन दुभाजक आहे आणि हा कोन आहे. बरोबर, तो काय करतो, कोनासमोरील बाजूला उरलेल्या लांबीच्या म्हणजे काय, तर एसी अपॉन सीबी किंवा बीसी म्हणतो मी याला, एसी अपॉन बीसी बरोबर ए अपॉन एई अपॉन ईबी, ए अपॉन ई बी. बरोबर, काय लिहिलं आपण बघा, की हा कोन होता आणि त्याचा हा कोन दुभाजक होता. बरोबर ना, हा कोन दुभाजक होता. तर आपण काय केलं, कोन दुभाजकाच्या प्रमाणानुसार की उरलेली बाजू म्हणजे काय, एसी अपॉन बीसी, एसी अपॉन बीसी बरोबर ए अपॉन ईबी लिहिलं. बरोबर, त्याला आपण 3 म्हणूयात. बरोबर, आता बघा इथं काय आलंय, ए बी अपॉन बीसी बरोबर ए डी अपॉन डीसी. इथं काय आलंय, एसी अपॉन बीसी बरोबर ए अपॉन ईबी. पण एक मध्ये काय सांगितलंय, ए बी आणि एसी काय सारखं आहे. बरोबर ना, काय सांगितलंय की परंतु ए बी बरोबर एसी, विधान 1 वरून, विधान 1 वरून काय म्हटलं आपण, ए बी अपॉन एसी. मग ए बी आणि एसी जर सारखाच आहे तर आपण एसीच्या जागेवर इथं ए बी लिहू शकतो का, तर लिहू शकतो. म्हणजे काय होणार, ह्याच्यावरच लिहू आपण, एसीच्या जागेवर काय लिहू आपण, ए बी लिहू, कारण ए बी आणि एसी सारखाच आहे. अपॉन खालचा बीसी असंच राहणार, एई अपॉन ईबी. बरोबर, काय केलं आपण, आपल्याला काय सांगितलंय की त्यांनीच ऑलरेडी काय दिलं होतं की ए बी आणि एसी सारखाच आहे. बरोबर, ते आपण विधान 1 मध्ये लिहिलं होतं. इथं काय आलं, आपलं एसी अपॉन बीसी आलं, पण एसी आणि एबी सारखाच असल्यामुळे आपण ह्याच्यावरच काय लिहिलं, एसी जागेवर काय लिहिलं, इथं ए बी लिहिलं. खालचा बीसी आहे तसंच, बाकी सगळं आहे तसंच लिहिलं. बरं, ह्याला काय म्हणू आपण, विधान 4 म्हणून. आता विधान 2 आणि 4 मध्ये काय दिसतंय बघा तुम्हाला, इथं काय ए बी अपॉन बीसी बरोबर ए डी अपॉन डीसी. इथं काय डाव्या बाजूला काय ए बी अपॉन बीसी, इथं पण डाव्या बाजूला काय ए बी अपॉन बीसी. म्हणजे डाव्या बाजू काय सारखे, 2 आणि 4च्या सारखे आहेत. इथं ए बी अपॉन बीसी, इथं पण ए बी अपॉन बीसी. ज्यावेळेस डाव्या बाजू सारख्या असतात त्यावेळेस उजव्या बाजू पण काय असतात, सारख्या. मग आपण खाली काय म्हणू, विधान 2 व 4 वरून, विधान 2 आणि 4 मध्ये काय दिसतं आपल्याला, की डाव्या बाजू सारखे, बरोबर, डाव्या बाजू सारखे आहेत म्हणजे उजव्या बाजू पण सारख्या होणार. म्हणजे काय, तर ए डी अपॉन डीसी, ए डी अपॉन डीसी बरोबर ए अपॉन ई बी. बरोबर, ए डी अपॉन डीसी बरोबर ए अपॉन ई बी. मग बघा ए डी अपॉन डीसी कुठे आहे, ए डी अपॉन डीसी हे आणि ए अपॉन ई बी हे. बरोबर, म्हणजे हे काय करतंय, हे गुणोत्तर सारखं झालं, ए डी अपॉन डीसी आणि ए अपॉन ई बी हे गुणोत्तर सारखं झालं. ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास काय सांगतो, की जर ज्यावेळेस हे गुणोत्तर सारखं असेल, बरोबर, हे गुणोत्तर ज्यावेळेस सारखं असेल त्यावेळेस ह्या 2 रेषा काय असतात, समांतर असतात. मग आपण खाली काय म्हणणार, म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, व्यत्यास म्हणजे काय असतं, उलट असतं. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय सांगतं की ह्या रेषा समांतर असतील तर हे गुणोत्तर सारखं असतं. बरोबर, आणि तर गुणोत्तर सारखं आहे म्हणजे ज्यावेळेस गुणोत्तर सारखं असतं त्यावेळेस उलट काय होतं, की ह्या 2 रेषा काय होतात, समांतर होतात. व्यत्यासानुसार काय म्हणणार आपण, रेख ईडी, रेख ईडी समांतर रेख एक.
बी सी हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं की एक एडी समांतर बी सी हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. कसं केलं बघा, आपण एकदा क्विकमध्ये बघू. आपल्या आकृती दिली होती, आपण आकृती काढून घेतली. त्रिकोण एबीसी मध्ये आपल्याला काय सांगितलेलं, एबी आणि एसी सारखं सांगितलेलं, त्याला एक म्हटलं. तर आपण काय केलं, पहिल्यांदा हा कोण दुभाजक घेतला, कोण दुभाजकाचं प्रमेय वापरून हे लिहून घेतलं. त्यानंतर हा कोण घेऊन कोण दुभाजकाचं प्रमेय वापरून हे दुसरं लिहून घेतलं. पण आपल्याला काय सांगितलं, एबी आणि एसी सारखा आहे. मग इथं आपण एसीच्या जागेवरती काय लिहिला, एबी, कारण तो सारखाच आहे. बरोबर. मग सारखा लिहिल्यामुळं काय झालं, ज्या डाव्या बाजू सारख्या झाल्या 2 आणि 4च्या, मग डाव्या बाजू सारख्या झाल्यावर उजव्या बाजू पण काय होत्या, सारख्या. म्हणजे काय भेटलं आपल्याला, एडी अपॉन डीसी बरोबर एई अपॉन ईबी हे भेटलं. हे गुणोत्तर सारखं असल्यामुळं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार काय झालं की ह्या दोन रेषा काय झाल्या, तर ह्या दोन रेषा झाल्या समांतर. बरोबर. अशा पद्धतीने मित्रांनो हा सराव संच 1.2चा 11वा आणि शेवटचा प्रश्न होता. तुम्हाला जर कुठला डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.